आणि यानंतर थेट मुंबईमध्ये जाऊयात, वर्षा गायकवाड बोलतायत. आपण खूप आमच्याबरोबर या ठिकाणी थांबलात आणि आम्हाला सातत्याने सहकार्य करण्याचं या इलेक्शनच्या काळामध्ये आपल्या माध्यमातून पण काम झालं. मला आनंद आहे की इलेक्शन लढताना जे आहे त्या ठिकाणी आम्ही जनतेमध्ये गेलो, जनतेचा आवाज बनलो. येणाऱ्या काळात पण आम्ही तेच काम करणार आहोत, हे मी या ठिकाणी सांगतो. असं आहे की सोन्यामध्ये पण 17 कॅरेट असतं, 22 कॅरेट असतं. आमचं तर 24 कॅरेट आहे, म्हणजे खरं सोनं आहे. आणि खऱ्या सोन्याला काय त्या ठिकाणी बदलत नाही. खरं सोनंच राहतं. आणि म्हणून आमच्या कुठल्याही नगरसेवकाचं तुम्ही ऐकलं का की त्यांना कुठल्याही तऱ्हेचं जे आहे ते आम्ही हॉटेलमध्ये ठेवलं किंवा कुठलाही दबाव आहे? आज सगळे स्वइच्छेने आलेत आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा, सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा. कारण जनतेतून ते निवडून आलेले आहेत, प्रतिकूल परिस्थितीमध्ये ते निवडून आलेले आहेत. ज्या संघर्षामधून त्यांनी हा विजय मिळवला, हा खरंच त्यांचा खूप मोठा विजय आहे. आणि त्यांना पूर्ण या गोष्टीची जाणीव आहे की पक्ष त्यांच्या मागे उभा आहे. आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेब असतील, आदरणीय राहुल गांधी साहेब असतील किंवा आदरणीय सोनिया गांधी त्यांच्या मागे उभे आहेत. आणि त्याचबरोबर मी हे पण सांगू इच्छिते की मुंबईकरांनी त्यांच्यावर जो विश्वास दिलेला आहे की मुंबईचे प्रश्न काँग्रेसच्या माध्यमातून, त्यांच्या माध्यमातून मांडले जावेत, त्या ठिकाणी संघर्षाचं वातावरण त्या ठिकाणी व्हावं आणि मुंबईकरांना न्याय मिळावा, ही अपेक्षा सगळ्या मुंबईकरांची त्यांच्याकडून. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.